नमस्कार प्रिय शेतकरी बंधूंनो, अंकुश खाडे साई कृपा कृषी केंद्र खामगाव हा आपला तिसरा व्हिडिओ आहे कोथिंबीर पिकांसंदर्भात, विशेष म्हणजे उन्हाळी. तर शेतकरी बंधूंनो, आपण कोथिंबीर मी सांगितलं एका एकराला 40 किलो टाकावी. त्यानंतर राहिला विषय खताचा. कोथिंबीर हे शॉर्ट ड्युरेशनचं पीक आहे, फक्त 40 दिवसात हे पीक हार्वेस्टिंगला काढायला येत असते. तर आपण याला खत देत असताना शक्यतोवर पेरणी सोबतच खत द्यायला पाहिजेत, कारण कुठलंही खत लागायला 6 ते 7 दिवस लागतात. मग खत द्यायचं तर कोणतं द्यायचं, तर याला नत्र स्फुरद आणि पालाश जर आपण देणार आहोत तर शक्यतोवर 10-26-26 हे खत आपण एकरी एक बॅग, त्यासोबतच आपण 10 किलो मायक्रोन्यूटन झिंक बोरान फेरस मॅग्नीज कॉपर हे कॉम्बिनेशन आपण द्यायला पाहिजेत. आणि शेतकरी बंधूंनो, मॅग्नेशियम सल्फेट हे 20 दिवसानंतर, पेरणी झाल्यावर 20 दिवसानंतर मॅग्नेशियम सल्फेट आपण कोथिंबीरला द्यायलाच पाहिजेत. कारण मॅग्नेशियम सल्फेटने काय होत असते, त्यामधली ग्रीनरी फार प्रमाणात वाढते, क्लोरोफिल्स वाढतात, हरित लवकर वाढतात, त्यामुळे फोटोसिंथेसिस होते. म्हणून शेतकरी बंधूंनो, एका एकराला 25 किलो मॅग्नेशियम सल्फेट 20 दिवसांना द्यायला पाहिजे. कोथिंबीरला खत हे एकदाच द्यायची गरज असते, 2 वेळेस कोथिंबीरला खत द्यायची गरज नाही. फक्त कॉम्बिनेशन मी जे सांगितले अशा पद्धतीने आपण खताचं नियोजन शेतकरी बंधूंनो करायला पाहिजेत. पाणी जे सांगितलं किंवा स्प्रिंकलरने पाणी अवॉइड करायला पाहिजेत, पाट पाणी द्यायला पाहिजेत शेतकरी बंधूंनो. तर हे झालं आपलं कोथिंबीर संदर्भात खताचं नियोजन.